संजय दिना पाटलांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे। संजय राऊतांच्या धमकीनंतर घराबाहेर कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली। फुटलेल्या खासदारांना तुडवा, राऊतांनी असं विधान केलं होतं आणि राऊतांच्या विधानानंतर पोलिसांकडून आता दक्षता घेतली जाते। भांडूप हा उभाठा पक्षाचा बालेकिल्ला म्हणून प्रचलित आहे आणि इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश माने यांनी। दिल्लीच्या संसदेत जर पाहिलं तर शिवसेना ठाकरे गटांच्या खासदारांची खरं तर बैठक होती। मात्र या बैठकीला 6 खासदारांनी जे आहे ते अनुपस्थित दाखवलेले, त्यामुळे जर पाहिलं काही वेळापूर्वी जे आहे ते संजय राऊतांची जी आहे ती प्रेस झाली, तर प्रेसमध्ये संजय राऊतांनी थेट सांगितलं होतं, जो फुटेल त्याला तुडवा, असं देखील वक्तव्य जे आहे ते संजय राऊतांनी केलं होतं। त्याबरोबर पाहिलं त्यांनी सध्या भांडूपच्या संजय पाटील यांच्या निवासस्थानी आहे। ईशान्य मुंबईचे ते खरं तरी खासदार आहेत, ते देखील या 6 खासदारांमध्ये इन्व्हॉल्व असल्याची माहिती आहे। मात्र जर पाहिलं त्यांच्या घराभोवती जे आहे तो काल जेवढा पोलिसांचा बंदोबस्त होता तेवढाच पोलिसांचा बंदोबस्त आज देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र एवढं निश्चित झालेलं आहे की संजय पाटील देखील या आता 6 खासदारांमध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि एक त्यांचा वेगळा गट स्थापन करण्याचा त्यांचा जो आहे तो प्रयत्न असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। त्यामुळे सध्याची परिस्थिती जर पाहिलं तर भांडूप मधील संजय पाटील यांच्या घराबाहेर जो आता पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आला आहे। त्याचबरोबर पाहिलं की काही कार्यकर्ते देखील आता त्यांच्या या भांडूपच्या निवासस्थानी जमण्यास सुरुवात झालेली आहे। अविनाश माने, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।